नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, हा शासन निर्णय की जो आपल्याला आज दिनांक 4 एप्रिल 2025 ला आलेला आहे। शासन निर्णय जर पाहायला गेलो मित्रांनो, तो बघा, राज्यातील मान्यता प्राप्त खासगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याबाबत। मित्रांनो, काय आहे हा विषय? तर बघा, भरती तर सुरूच आहे, परंतु त्या शिक्षकेतर पदभरतीच्या प्रमाण जे आहे पदांचं, त्याची सविस्तर माहिती आपण या शासन निर्णयानुसार आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, माहिती पाहण्यापूर्वी जर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। बघूया मित्रांनो, ही अपडेट सगळ्यात पहिली अतिशय महत्वाची जर अपडेट असेल मित्रांनो, या शासन निर्णयानुसार जर शिपाई पदावर जर आपली नियुक्ती झाली असेल ज्यांची कोणाची, आणि ही नियुक्ती जर 11 डिसेंबर 2020च्या जर आधी झाली असेल आणि त्यांचा प्रस्ताव त्या कार्यालयाकडे असेल, ते लोक वर्किंग मध्ये असतील, तर त्या लोकांना सुद्धा मान्यता मिळणार आहे। ही निश्चित एक आनंदाचीच गोष्ट या ठिकाणी असणार आहे। आणि ह्या गोष्टीचा जर विचार केला तर बरेच मंडळी अशी सध्या विविध संस्थांवर या ठिकाणी कार्यरत आहे, त्यांचा सुद्धा फायदा यामध्ये होणारच आहे। तर बघूया आता पुन्हा या अनुषंगाने। तर जर बघायला गेलं मित्रांनो, तर बघा आपल्या स्क्रीनवर, तर मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि ग्रंथपाल ही पदं साधारणतः आपल्या 17-18च्या संच मान्यतेनुसार पायाभूत पदामध्ये गणली जातील। आणि 23-24ची जर संच मान्यता तुमची झाली असेल तर या संच मान्यतेमध्ये ज्या पदांचा समावेश असणार आहे, स्क्रीनवर दिसत असलेल्या पदांपैकी ज्या पदांचा समावेश तुमच्या आजच्या संच मान्यतेमध्ये असणार आहे, या पदांची भरती या ठिकाणी होणार आहे। आणि तिचं ते प्रमाण जे आहे, ते प्रमाणाची माहिती सुद्धा आपण या पदांच्या अनुषंगाने पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जर विचार केला तर बघा, मुख्य लिपिक व वरिष्ठ लिपिक ही जी पद आहेत, ही 100% पदोन्नतीची पद आहेत। ही कोणत्याच परिस्थितीत बाहेरून भरल्या जात नाही, तर ही 100% पदोन्नतीची पद या ठिकाणी आहेत। आणि सोबतच जर पाहायला गेलं तर कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक ही पदे मात्र या ठिकाणी 50% सरळ सेवेने आणि 50% पदोन्नतीने भरल्या जातात। याविषयीच हा GR अतिशय महत्वाचा आहे की बऱ्याच शाळांमध्ये बरीचशी पदं या ठिकाणी या 50-50 मुळे काय होती, भरल्या गेली नव्हती। या अनुषंगानेच ग्राफिक्सच्या माध्यमातून आणखी सविस्तरपणे स्पष्ट या ठिकाणी आपण हे करूयात। तर बघा, आता एक उदाहरण घेतलं आपण या ठिकाणी, बघा आपल्या स्क्रीनवर की मान्य पदे कनिष्ठ लिपिकाची 4 आहेत, प्रयोगशाळा सहाय्यकाची पदे 2 आहेत, म्हणजे 6 पदं मान्य आहेत। मग आता आधीची जी पद्धत होती तर त्यामध्ये काय व्हायचं, 50% सरळ सेवा, म्हणजे या 4 पैकी ही 2 पदं जी आहेत ही सरळ सेवेने भरल्या जायची आणि 2 पद ही पदोन्नतीने भरल्या जायची। आता प्रयोगशाळा सहाय्यकाच्या बाबतीत सुद्धा तसंच, 1 पद सरळ सेवा आणि 1 पद पदोन्नती ही होती कार्यपद्धती। तर या कार्यपद्धतीमध्येच या ठिकाणी थोडा बदल, की ज्या बदलाचा फायदा आपल्याला आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये होणार आहे। कारण काय झालं होतं की ही 50% सरळ सेवेची जी पद आहेत मित्रांनो, ही भरली गेली होती आणि ही पदोन्नतीची पदं मात्र रिक्त राहिली होती। त्यामागे बरेचसे कारण होते की चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यामध्ये शैक्षणिक पात्रता त्यांनी पूर्ण केली नसेल, किंवा त्यांच्या पदोन्नतीमुळे नुकसान होत असेल, 2 वर्ष सेवा कमी होते ना, त्याच्यामुळे बहुतेक वेगवेगळ्या कारणामुळे ही पदोन्नतीची पदं भरल्या गेली नव्हती। आणि त्यामुळं जे वर्किंग लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा कामाचा ताण येत होता। तर म्हणजे सांगायचं तात्पर्य हाच की या GR नुसार आता ही जी पदोन्नतीची 50% पदं आहेत ही सुद्धा भरावी लागणार आहेत। ही एक जमेची बाजू आहे। परंतु आता यासाठी काही महत्वाच्या बाबी सुद्धा आहेत। या महत्वाच्या बाबी आपण पाहूयात की या GRच्या अनुषंगाने या बाबी त्या ठिकाणी आहेत। तर बघा मित्रांनो, महत्वाची बाब, सगळ्यात पहिली गोष्ट असणार तर अनुकंपा नियुक्तीस प्राधान्य असणार आहे। जरी विषय सरळ सेवेचा असला तरी अनुकंपाचे जे निकष आहेत त्या निकषानुसार अनुकंपा धारकाचा जर एखाद्याचा अर्ज असेल या नॉन टीचिंगच्या पदाच्या बाबतीत, तर त्या अर्जाचा विचार सुद्धा या ठिकाणी पहिले करावा लागणार आहे। त्यात कुठलाही बदल होणार नाही, त्यांना ज्या सोयी सवलती आहेत त्या कायम अशा असणार आहेत। सोबत नंबर 2चा जर पाहिला आपण तर रिक्त पदांच्या 80% पदे भरल्या जातील, ही मात्र मेक आहे मित्रांनो। बघा, जसं की शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलद्वारे झाली, परंतु त्यामध्ये सुद्धा हे प्रमाण वापरलं गेलं होतं की एकूण रिक्त पदांच्या 80%। त्याच पद्धतीनं सुद्धा जर नॉन टीचिंगची पदं समजा तुमच्याकडे 4 असतील तर त्यापैकी 3 पदं भरल्या जातील, म्हणजे एकूण रिक्त पदांच्या 80%च्या प्रमाणात आपल्याला ही रिक्त पदे या ठिकाणी भरता येणार आहेत। पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांचा विचार व्हावा असं सुद्धा या GR मध्ये म्हटलेलं आहे। आणि राहिलेला सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ज्याच्यामुळे बिंदू नामावली, तर ही बिंदू नामावली आपल्याला नव्याने करावं लागणार आहे। आणि ही बिंदू नामावली करत असताना फार फार बारीक सारीक गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागणार, कारण एकूण पदं होणार आहेत,
त्याचे आरक्षण सुद्धा त्या ठिकाणी बदलणार आहे. तर ही बिंदू नामावली कशी करायची याची माहिती नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, ही होती आता 50% पद सरळ सेवेने भरण्याबाबतची माहिती. याच पद्धतीनं माहिती आपण माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनलवर देत असतो. मित्रांनो, नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया देण्यास विसरू नका. भेटूया पुन्हा रोस्टरच्या माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.